नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय दमदार अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की पैसे वाटपाच्या संदर्भात पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींना 3,000 रुपये दरमहा देण्यात येतील. लाडक्या बहिणींना 3,000 रुपये आता त्या ठिकाणी वाटप होणार आहेत. केव्हा वाटप होणार आहे त्याची महत्त्वाची अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच लाडक्या बहिणींच्या अकाउंटला आता सरळ 3,000 रुपये जमा होणार आहेत, त्याची देखील अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्व माता भगिनींनी, महिलांनी व्हिडिओला लाईक करायचे आहे, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्यायचे आहे. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी. तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून सर्व महिलांना हा जो काही व्हिडिओ तो मिळेल, सर्वांपर्यंत ही महत्त्वाची अपडेट पोहोचणार आहे. तर बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर लाडक्या बहिणीसाठी दमदार अपडेट, दमदार घोषणा या ठिकाणी करण्यात आल्या आहेत. किंबहुना महाराष्ट्रातील तमाम जे काही जनता आहे त्यांच्यासाठी मोठ्या घोषणा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. तर त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कशा पद्धतीच्या घोषणा आहेत, काय घोषणा आहेत, सर्वांसाठी घोषणा झालेल्या आहेत. शेतकरी वर्ग असेल, कुटुंब असेल, महिला असतील, त्यासोबतच बेरोजगार तरुण असतील, त्यांच्यासाठी देखील महत्त्वाच्या घोषणा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. तर संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत. त्या अगोदर सर्व माता भगिनींना, महिलांना विनंती करतो, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण माहिती नेहमीप्रमाणेच आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो आणि पुरावा तुमच्या समोर आहे. पाहू शकता बघा, ABP माझाला आलेली बातमी आहे, मोठी बातमी. लाडक्या बहिणींना आता ST फुकट आणि महिन्याला 3,000 रुपये. राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा. पाहू शकता बघा, महाविकास आघाडीने या ठिकाणी 5 महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तर त्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. लाडक्या बहिणींना आता 3,000 रुपये मिळणार आहेत, त्यासोबतच ST देखील फुकट असणार आहे. तर काय संपूर्ण माहिती ते आपण समजून घेऊया. एकूणच जर पाहिलं तर रक्कम वाढ जी आहे ती लाडक्या बहिणींसाठी झालेलीच आहे. कुठल्याही पद्धतीचं जर आपण पाहिलं, कुठलंही सरकार येऊ, महायुतीचं सरकार आलं तर तुम्हाला 2,100 रुपये मिळतील आणि महाविकास आघाडीचं आलं तर 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. अशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी दोन्ही युतींकडून किंवा आघाडीकडून करण्यात आलेल्या आहेत. तर संपूर्ण माहिती आपण समजून घेऊया. बघा, राज्यातील महाविकास आघाडीची पहिली संयुक्त सभा मुंबईतील BKC येथे होत असून महाविकास आघाडीचा जाहीरनामा काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाचे उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. जर आपण पाहिलं तर बघा, 3ही दिग्गज नेते, त्यासोबतच अजूनही इतर दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हा जो काही जाहीरनामा आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आता या जाहीरनाम्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या घोषणा आहेत. प्रथमतः पाहिलं तर महिलांसाठी मोठी घोषणा आहे 3,000 रुपये देण्यासंदर्भात. लाडक्या बहिणींना 3,000 रुपये आता वाटप होणार आहे जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर. आता संपूर्ण माहिती आपण पाहूया. बघा, महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातून मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून महिलांना मोफत बस सेवा देण्यात येणार आहे. बघा, आता जर तुम्ही पाहिलं, सध्या तुम्हाला अर्ध्या तिकीटवर तुम्ही प्रवास करत आहेत, परंतु महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर तुम्हाला फुकट या ठिकाणी म्हणजेच मोफत बस सेवा असणार आहे अशी घोषणा करण्यात आली आहे. पुढे बघा, तर लाडक्या बहिणींना 3,000 रुपये दरमहा देण्यात येतील. यासह शेतकऱ्यांसाठी कर्ज माफीची योजना व जातनिहाय जनगणना करण्याची घोषणाही महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांनी केलेल्या 2,100 रुपयांपेक्षा 900 रुपये जास्त रक्कम लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याचं महाविकास आघाडीने जाहीर केलं आहे. बघा, तुम्हाला मी सांगितलेलं आहे की महायुतीकडून देखील अशा पद्धतीची घोषणा झाली, म्हणजे ज्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली त्या सरकारने देखील रक्कम वाढ करण्यासंदर्भाची घोषणा केलेली आहे, म्हणजेच जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आणि त्यामध्ये रक्कम वाढ किती आहे तर तब्बल जर आपण पाहिलं तर 600 रुपयांची रक्कम वाढ, म्हणजेच 1,500 रुपयांवर तुम्हाला 2,100 रुपये या ठिकाणी देण्यात येतील महायुती सरकारकडून, जर महायुती सरकारचं त्या ठिकाणी सरकार आलं तर. आणि जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तुम्हाला 3,000 रुपये दिले जातील, म्हणजेच काय तर दुप्पट रक्कम तुम्हाला दिली जाणार आहे. अशा पद्धतीचा जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध झाले आहे. महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, कुठलंही सरकार आलं तरी तुमची रक्कम जी आहे, लाडक्या बहिणींची रक्कम जी ती वाढ झालेलीच आहे. म्हणजेच पुढचा जो काही हप्ता आहे
तर तो पुढचा हप्ता तुम्हाला वाढवूनच त्या ठिकाणी दिला जाणार आहे. अशा पद्धतीच्या घोषणा आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतात. आता बघा, ह्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या घोषणा होत आहेत, परंतु ज्यावेळेस सरकार येईल त्यावेळेस सरकारने त्या जे काही रक्कम आहे ती लाडक्या बहिणींना खरंच दिली पाहिजे. त्यासोबतच ज्या काही घोषणा केलेल्या आहेत त्या देखील पूर्ण केल्या पाहिजेत अशीच आपण अपेक्षा ठेवत असतो. तर सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची घोषणा या ठिकाणी झालेली आहे की महाविकास आघाडी 3,000 रुपये देणार आहे आणि महायुती 2,100 रुपये देणार आहे. तर अशा पद्धतीच्या घोषणा आपल्याला पाहायला मिळतात. त्यासोबतच जर आपण पुढे पाहिलं तर बघा, कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही महिलांना मोफत बस प्रवास देण्याची घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आलेली आहे. लोकसेवेची पंचसूत्री म्हणत महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरून आज महायुतीचा विधानसभा निवडणुकींसाठीचा जो काही जाहीरनामा आहे तो देखील प्रसिद्ध करण्यात आला. बघा, महायुतीचा देखील जाहीरनामा आला आणि महाविकास आघाडीचा देखील जाहीरनामा जो आहे तो त्या ठिकाणी प्रसिद्ध झाला आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही युती असेल आघाडी असेल त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. जाहीरनाम्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या घोषणा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. आता सर्वस्वी जनतेचा तो निर्णय असेल, जनता कोणाला निवडून देते आणि त्यानंतर कोणतं सरकार स्थापन होतं. सध्या जर आपण पाहिलं तर आचारसंहिता महाराष्ट्रात सुरू आहे. आचारसंहिता संपली की लगेच तुम्हाला पुढचा हप्ता देणार असं स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे आचारसंहिता संपताच लगेच नोव्हेंबरमध्येच तुम्हाला डिसेंबरचा जो काय हप्ता आहे तो वाटप होणार आहे. आता यामध्ये बघा, ज्या काही 5 महत्त्वाच्या घोषणा महाविकास आघाडीतर्फे करण्यात आलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहूया, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. तर बघा, 5 घोषणा अशा पद्धतीच्या आहेत. महाविकास आघाडीच्या 5 प्रमुख घोषणा. पहिली घोषणा, महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास. बघा, महिलांना देखील आणि मुलींना देखील मोफत बस प्रवास असणार आहे. यामध्ये तुम्हाला महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये मिळतील. बघा, सध्या लाडकी बहीण योजना सुरू आहे, तर त्या लाडकी बहीण योजनेचं नाव बदलून त्या ठिकाणी महालक्ष्मी योजना करण्यात येईल किंवा मग लाडकी बहीण योजना जे आहे सध्या तुर्तास निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी निर्देश दिलेले त्यानुसार बंद आहे. मग ती बंद असलेली योजना नव्याने त्या ठिकाणी महालक्ष्मी योजना म्हणून चालू करण्यात येईल किंवा काहीतरी करून महालक्ष्मी योजना त्या ठिकाणी राबवण्यात येईल आणि 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होतील. प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये देण्यात येणार असल्याची पहिली महत्त्वाची घोषणा आहे. त्यासोबतच महिला व मुलींना मोफत बस प्रवास सेवा असणार आहे. दुसरी घोषणा बघा, शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50,000 रुपयांचं प्रोत्साहन देखील देण्यात येणार आहे. अशा पद्धतीची दुसरी महत्त्वाची घोषणा आहे. तिसरी घोषणा बघा, जातनिहाय जनगणना करणार. बघा, तिसरी घोषणा, जातनिहाय जनगणना करणार, 50% आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील राहणार. तर बघा, जातनिहाय जनगणना देखील करण्यात येणार आहे आणि 50% जे काय आरक्षण आहे ती मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील असणार असल्याची तिसरी घोषणा आहे. चौथी महत्त्वाची घोषणा, 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मोफत औषधे. बघा, औषधं देखील तुम्हाला मोफत असतील आणि 25 लाख रुपयांपर्यंतचा जो काय आरोग्य विमा आहे तो देखील तुम्हाला दिला जाणार असल्याची चौथी घोषणा. आणि पाचवी आणि अत्यंत महत्त्वाची घोषणा आपण जर पाहिली तर बघा, बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4,000 रुपयांपर्यंत मदत. बेरोजगार तरुणांना देखील 4,000 रुपये ह्या ठिकाणी दिले जाणार आहेत. अशा पद्धतीच्या 5 महत्त्वाच्या घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आलेल्या आहेत. तर यामध्ये जर आपण पाहिलं, महायुती असेल महाविकास आघाडी असेल यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीच्या घोषणा झालेल्या आहेत. आता सर्वस्वी त्या ठिकाणी नवीन जे काही सरकार स्थापन होईल त्यावेळेसच आपल्याला समजणार आहे की कुठल्या पद्धतीच्या योजना राबवल्या जातात, कुठल्या पद्धतीची त्या ठिकाणी माहिती येत असते. परंतु एक निश्चितच आहे की लाडक्या बहिणीची जी काही रक्कम आहे ती वाढलेलीच आहे. मग त्यामध्ये आघाडीचं सरकार असो किंवा युतीचं सरकार असो, त्यामध्ये तुमचे पैसे वाढूनच तुम्हाला तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. महायुतीने या ठिकाणी घोषणा केली आहे 2,100 रुपये तुम्हाला देण्याची, म्हणजेच 1,500 रुपयांचे जवळपास 600 रुपये वाढलेले आहेत आणि महाविकास आघाडीने 1,500चे 3,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे, म्हणजेच तुमची रक्कम डबल झाली आहे. तर कुठलेही सरकार आलं तरी देखील लाडक्या बहिणींची जी काही रक्कम आहे ती वाढच झालेली आहे. अशा पद्धतीची दमदार अपडेट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला काय वाटतंय, आनंद वाटतोय का या योजनेच्या रकमेत वाढ झाल्यामुळे तुम्हाला आनंद वाटतोय का, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.